नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सूर्यफुलाच्या बियांपासून खूपच हेल्दी अशी चटणी बनवणार आहोत. आपण नेहमी शेंगदाणे, तीळ, खोबऱ्याची चटणी नेहमी खातो, पण सूर्यफुलाच्या बियांपासून बनणारी ही चटणी खूपच हेल्दी असते आणि ती बनवायला पण खूप सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी सूर्यफुलाच्या रेडीमेड बिया मार्केटमधून आणलेल्या आहेत. आपण घरच्या सूर्यफुलापासून देखील अशा बिया काढून घेऊ शकतो आणि चटणीसाठी वापरू शकतो. आता एका गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवले. त्यामध्ये या बिया मी 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे. थोड्या बियांना लालसर रंग येईपर्यंत या बिया इथं मी परतून घेणार आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे मी टाकले. तसेच एक छोटी वाटी तीळ यामध्ये टाकून घ्यायची. आता हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनटं पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे. आपण या चटणीमध्ये थोडे शेंगदाणे देखील वापरू शकतात. सूर्यफुलाच्या बियांपासून बनणारी ही चटणी फारच हेल्दी असते. खाण्यासाठी देखील फार स्वादिष्ट लागते. आपण एकदा नक्की रेसिपी घरी बनवून बघा. 2 ते 3 मिनटं मी हे परतून घेतलं. आता एका ताटामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहे. हे सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर टाकले. तसेच चवीनुसार मीठ आणि लसूणाच्या पाकळ्या टाकल्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून मी बारीक अशी चटणी वाटून घेतली आहे. आपण बघू शकता. लसूणाचा वापर आपल्याला याच्यामध्ये थोडा जास्त करायचा आहे, म्हणजे आपली चटणी खाण्यासाठी फार स्वादिष्ट लागते. अशा पद्धतीनं अगदी झटपट ही चटणी इथं मी बनवून घेतली. आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा आणि आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.